ही कथा आहे पुण्यामध्ये एकाच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या 5 मित्रमैत्रिणींची. शुभम, रोहन, नितीन, दिव्या, मानसी. जवळपास 2 वर्षे हे एकत्रच एकाच विभागात काम करत असल्याने एकमेकांसोबत चांगली गट्टी जमलेली होती. शुभम हा तसा हुशार मुलगा, पण लवकर टेन्शनमध्ये येणारा. रोहन हा धाडसी आणि बिनधास्त. नितीन हा शांत, स्वतःमध्येच रमणारा, पण यांच्यामधला एक झालेला. दिव्या ही दिसायला सुंदर आणि बडबडी, पण थोडी भित्री मुलगी. मानसी ही खूप गोड मुलगी होती, पण तितकीच आगाव आणि धाडसी. असे हे 5 जण नेहमी सोबत असायचे, सेलिब्रेशनपासून प्रॉब्लेमपर्यंत. पण म्हणतात ना, आयुष्यात असे काही प्रसंग घडतात की जे कायम लक्षात राहतात. आपल्या कथेला इथूनच प्रारंभ होतो. डिसेंबर महिन्याचे दिवस चालू होते. ऑफिसला सलग 4 दिवसांची सुट्टी होती. एकदा दुपारी सर्व सोबत कॅन्टीनमध्ये जेवत होते, तेव्हा शुभम म्हणाला, 4 दिवस सुट्टी आहे, सगळे कुठेतरी शांत पण ॲडव्हेंचरस जागी फिरायला जायचं का? सगळ्यांना रोहनची कल्पना पटली. आता कुठं जायचं हे ठरायचं होतं. रोहनच्या मनात होतं, रायगड जिल्ह्यात बराचसा डोंगराळ आणि शांत असा भाग आहे, तिथे नक्कीच एखादा बंगला किंवा घर मिळेल. त्यांनी सर्वांनी इंटरनेटवर शोध मोहीम हाती घेतली. शोधताना एक जुना बंगला त्यांना सापडला. त्या घराचे काही फोटो देखील होते. त्यावरून तो फार जुना असावा असे वाटत होते, पण या सर्वांना असेच ठिकाण हवे होते, त्यामुळे सगळ्यांची संमती लगेच मिळाली. फोटो खाली दिलेल्या नंबरवर कॉल केल्यावर माधव नावाच्या माणसाने फोन उचलला. त्यांनी त्यांच्याकडे बंगल्याच्या संदर्भात चौकशी केली, तेव्हा समजले तो एक एजंट आहे. त्याने पैसे कमी सांगितले, त्यामुळे सर्वांनी तिथेच होकार कळवला. आता प्रश्न होता तो घरच्यांच्या परवानगीचा. मुलांच्या घरातून लगेच होकार मिळाला, पण मुलींना थोडे अश्रू गाळावेच लागले. पण मग परवानगी मात्र मिळाली. निघायला अजून 2 दिवसाचा अवधी होता, पण यांची तयारी मात्र सुरू झाली होती. शुभमच्या पप्पांकडे कार होती, त्यामुळे तीच गाडी घेऊन जायचं असं ठरलं. मुलींची चर्चा मात्र कपडे कोणते घ्यायचे यावरच होती. ते घर पाहिल्यापासून रोहनच्या मनात मात्र एक शंकेची पाल चुकचुकत होती, पण त्याने सगळ्यांसमोर तसे काही दर्शवले नाही. निघायची सर्व तयारी झाली होती, पण रोहनला अशा ॲडव्हेंचरस ट्रीपचा अनुभव होता, त्यामुळे त्याने निघायच्या आधीच बॅगमध्ये लसूण, लिंबू घेऊन ठेवलं. ते जेव्हा अशा ट्रीपला जात असे, तेव्हा त्याच्यासोबत त्याच्या आजोबांनी दिलेली एक गोष्ट असायची. तसेच एक छोटा प्लास्टिकचा ओमही जवळ ठेवला. गरज पडल्यास स्वरक्षणासाठी एक त्याचा आवडता जुना लोखंडी सुराही घेतला. बाकी मुलांचा असा पहिलाच अनुभव असल्याने त्यांनी कपडे वगैरे घेतले. मुलींची तयारी तर काय असते हे आपल्याला सांगायला नको. पावडरपासून सर्व त्यांच्या बॅगमध्ये होते, पण मानसीची आई थोडी धार्मिक प्रकारची होती. जबरदस्तीने तिने मानसीच्या बॅगमध्ये हनुमान चालिसाचं छोटं पुस्तक ठेवलं. आईच्या इच्छेमुळे मानसीनेही ते घेतलं, पण कोणाला सांगायचं नाही असं ठरवलं. दिव्याने खायच्या वस्तू घेतल्या. 3-4 दिवस पुरेल इतका सुकामेवा, लाडू वगैरे. नितीनने त्याच्या जवळ असलेली चार्जिंगची टॉर्च घेतली. काही मेणबत्त्या, आगपेटी देखील घेतल्या. गाडी स्वतःचीच असल्याने अंथरूण पण सोबत घेतले. निघायच्या आदल्या दिवशीच्या रात्री सर्वजण त्यांच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर बोलत होते. छोट्या मोठ्या सर्व गोष्टी झाल्यात याची खातरजमा करत होते. सकाळी 8 वाजता सर्वजण शुभमच्या घरी जमणार होते. शेवटी निघायचा दिवस उजाडला, पण नेहमीप्रमाणे सर्वांना जमायला उशीर झाला. 9 वाजण्याच्या सुमारास सर्व जमले आणि त्यांनी त्या घराच्या दिशेने प्रस्थान केले. दिव्याच्या आग्रहामुळे पिण्याच्या पाण्यासाठी बिस्लेरीचा मोठा बॉक्स घेतला. अंदाजे 4 तासाचा रस्ता होता. मध्ये पाहण्यासारखं फारसं काही नसल्यामुळे रोडलाच एका ढाब्यावर त्यांनी जेवण केले. मुख्य रस्त्यापासून एक फाटा त्या गावाकडे जाणारा होता. तिथपर्यंत गुगल मॅपने मदत केली, पण पुढं मात्र मोबाईलला नेटवर्क कमी होत गेलं. गावात पोहोचल्यावर त्यांना ते घर शोधण्यास फारसा त्रास झाला नाही, कारण माधवने प्रत्येक गोष्ट त्यांना सांगितली होती. पण त्या घराकडे जाताना त्यांना जाणवलं की रस्ता सुनसान आहे आणि ते घर ही गावाच्या बाहेरच आहे.
आजूबाजूला लोकवस्तीही नाही. खरं तर हे पाहून सर्वांना आनंद झाला. त्यांना हवं असलेलं थ्रिल अनुभवायला मिळणार होतं. डिसेंबरचा महिना असल्यामुळे वातावरणात गारवा जाणवत होताच, पण घराजवळ गारवा जास्तच वाटत होता. सर्वांचा असा समज झाला, घर गावाच्या बाहेर असल्याने इथं गारवा जास्त असेल. माधवकडून त्यांना आधीच समजलं होतं की त्याच्या माणसाने घर साफ केले आहे आणि घराची किल्ली बाहेर असलेल्या कुंडीच्या मागे ठेवली आहे. नितीनने जाऊन कुंडी सरकवली आणि चावी घेऊन कुलूप उघडले. त्याने दार उघडले. तोच आतून आलेली एक थंड हवेची झुळूक सर्वांच्या अंगाला स्पर्श करून गेली. सर्वांनाच या गोष्टीचं नवल वाटलं. एका पाठोपाठ एक असे सर्वजण घरात आले. घर दुमजली होते. मध्ये मोठा हॉल, बाजूलाच किचन, बाथरूम, हॉलमधून वर जाणारा जिना, वरतीही 3 खोल्या होत्या, त्यावर कौल, खाली अजून 2 खोल्या, असा प्रशस्त बंगला होता. बंगला पाहून सर्वांनाच भुरळ पडली, पण रोहनच्या मनात मात्र हेच होतं की हे घर इतक्या स्वस्त किमतीत का दिले. आत गेल्यावर मुलींनी त्यांचा मोर्चा बाथरूमकडे वळवला. फ्रेश होण्यासाठी त्यांची धडपड सुरू झाली. शुभमने हॉलमध्ये असलेल्या दिवाणावर बैठक मारून घेतली. रोहन आणि नितीनने मात्र पूर्ण घर पाहण्यास सुरुवात केली. खालील प्रत्येक खोली रोहनने नीट पाहिली. त्याला वेगळे असे काही जाणवले नाही. स्वयंपाकघरात गेल्यावर त्याला थोडं वेगळं जाणवलं. माधवच्या माणसाने काल आणून ठेवलेल्या सामानापैकी सर्व सामान नीट होते, पण लसूण मात्र पूर्ण काळा पडला होता. त्याला ही गोष्ट मात्र खटकली. त्याने नितीनला ती बोलूनही दाखवली, पण नितीनने त्याची समजूत काढली आणि त्याकडे दुर्लक्ष करण्यास सांगितले. रोहनने मग वरच्या खोल्या पाहण्यास सुरुवात केली. खोल्या पाहताना त्याला एक गोष्ट जाणवली की वरच्या खोल्यांची उंचीही जास्त आहे. वरती लाकडाच्या तुळया होत्या, पण आज सूर्यप्रकाश येण्यासाठी तावदाने मात्र नव्हती. त्यामुळे भर दुपारी पण खिडकी बंद असेल तर खोल्यांमध्ये अंधार वाटत होता. वीज असल्यामुळे खोल्यांमध्ये बल्ब वगैरे तर होतेच. वरती असलेल्या 3 खोल्यांपैकी 2 खोल्यांमध्ये मोठे बेड होते. त्यामुळे त्याने ठरवलं की एका खोलीत ते 3 झोपतील आणि दुसऱ्या खोलीमध्ये दिव्या आणि मानसी. तिसऱ्या खोलीचा दरवाजा मात्र लवकर उघडत नव्हता. असं वाटत होतं की कोणीतरी तो आतून पकडला आहे. पण रोहनने ताकदीने तो दरवाजा उघडला. काहीतरी कुबट वास त्याच्या नाकात गेला. माधवच्या माणसाने ही रूम साफ नव्हती केलेली, त्यामुळे त्या खोलीमधली घाण पाहूनच समजत होतं हे घर किती काळ बंद असावं. सर्वत्र जाळ्या लागल्या होत्या. त्याने वर पाहिले. तिथल्या एका तुळईला दोरीचा काही भाग लटकलेला दिसला. तो देखील जाळ्या लागून काळा पडलेला. त्या रूममध्ये त्याला एक विचित्र गोष्ट जाणवली. त्या रूमच्या खिडक्या लाकडाच्या फळ्या मारून बंद केलेल्या होत्या. पूर्ण घर पाहताना त्याला एकही देवाचा फोटो आढळला नाही. त्याला ही गोष्ट पण खटकली. त्याच्या मनात अनेक विचारांचे काहूर माजले होते, पण बाकीच्यांचे मात्र याकडे काही लक्ष नव्हते. रोहन ती रूम पाहत असताना त्याला खालून एक किंकाळी ऐकू आली. तो धावत खाली गेला तर त्याने पाहिले मानसी बाथरूममधून पळत बाहेर आली होती आणि बाथरूमकडे बोट दाखवत होती. शुभम त्याकडे पाहत होता. नितीनही तिथे आला होता. रोहनने बाथरूममध्ये पाहिले तर तिथे एक मोठी पाल पडली होती. हे पाहून रोहनला हसू आले. त्याने झाडूने ती पाल मारली आणि बाहेर टाकून दिली. सर्वजण मानसीला चिडवत होते, पण रोहन मात्र शांत होता, कारण घरात असलेला असा पालीचा वावर त्याच्या शंकेत भर घालत होता. सर्वजण फ्रेश झाले तोपर्यंत संध्याकाळ झाली. किचनमध्ये थोडेफार सामान असल्याने दिव्या आणि मानसीने सर्वांसाठी चहा केला. चहा आणि सोबत असलेली बिस्किट घेऊन सर्वांची मैफिल हॉलमध्ये भरली. गप्पा, मज्जा, चिडवणे यात रात्र कधी झाली कळलंच नाही. दिवसभर असं खाणं झाल्यामुळे कोणाला फारशी भूक नव्हती. तरीही सोबत आणलेला थोडा सुकामेवा खाल्ला आणि झोपायची तयारी सुरू केली. रोहन आधीच ठरवलेलं होतं कोण कुठे झोपणार ते. रूम तशा जोडूनच असल्याने सर्वांना त्याची कल्पना पटली.
फारसा वेळ मिळाला नसल्याने सामान बॅगेत तसेच होते. झोपायला जाताना रोहनने सर्वांना सूचना दिल्या, रात्री कुठे एकटे जाऊ नका वगैरे. सर्वजण यस सर असं म्हणून हसायला लागले आणि आपापल्या रूममध्ये गेले. फार रात्र झाली नव्हती. रात्रीचे 10 वाजले असतील, पण कंटाळा आल्यामुळे सर्वजण लवकरच झोपले. रात्रीचे 11 झाले असतील. मानसीला बाहेर कसला तरी बोलण्याचा आवाज ऐकू आला. तिला वाटलं मुले काहीतरी मस्ती करत असतील, त्यामुळे तिने त्याकडे दुर्लक्ष केले. पण थोड्याच वेळाने लाकडी जिना वाजण्याचा स्पष्ट आवाज तिच्या कानावर पडला. कोणाचे तरी हळू आवाजात विवळणे तिला जाणवले. त्यामुळे तिने रूमचा दरवाजा उघडला, पण कोणालाच काही न सांगता ती जिन्याच्या दिशेने जाऊ लागली. काही पावले टाकताच त्या तिसऱ्या रूममध्ये कोणीतरी गेल्याचे तिला दिसले. अंधार असल्याने स्पष्ट असे काही दिसले नाही, पण तिला असे वाटले या तिघांपैकी कोणीतरी तिची मजा करते. त्यामुळे ती त्या रूमच्या दिशेने गेली. पण आश्चर्य म्हणजे ती रूम बाहेरून बंद होती. आता मात्र मानसीला थोडा धक्का बसला. रात्रीचे 12 वाजले होते. अचानक तिला बाहेरून कुत्री रडत असल्याचा आवाज आला. त्याने तिला थोडी भीती वाटायला लागली. पण त्या खोलीत कोणीतरी गेल्याचे तिने नीट पाहिले, त्यामुळे तिची कुतूहल तिला गप्प बसू देत नव्हते. तिने तो दरवाजा उघडला. आवाज करत दरवाजा उघडला गेला. त्या रूममध्ये ती आत गेली आणि काही क्षणातच त्या रूममधून एक मोठी किंकाळी बाहेर पडली. सर्वांनी तो आवाज ऐकला. धावतच सर्व त्या दिशेने गेले, तर तो दरवाजा आतून बंद होता. आता मात्र सर्वांना भीती वाटत होती. दार उघडायचे सर्व प्रयत्न करून झाले, पण काही केल्या ते दार उघडत नव्हते. रोहनने दरवाजाला छाती लावून आत काय चाललंय ते ऐकण्याचा प्रयत्न केला, तर अचानक ते दार आत ढकलले गेले. त्याला आतमध्ये मानसी जमिनीवर पडलेली दिसली. त्याने जवळ जाऊन तिला उठवायचा प्रयत्न केला. त्याचवेळी त्याला असे जाणवले की मानसीचं अंग खूप गरम आहे. ती उठत नव्हती. रोहनने तिला उचलून घेतलं आणि रूममध्ये आणून बेडवर झोपवलं. सर्वजण रूममध्ये आले. मानसी त्या अवस्थेत पण बडबडत होती, मला जाऊ दे असं काहीतरी. तिच्या तोंडावर पाणी मारलं असता तिला थोडी शुद्ध आली, पण अंग मात्र गरम होतं. तिचा सुंदर चेहरा कोमेजलेला वाटत होता. सर्वांचा असा समज झाला की दिवसभर ताण असल्याने तिला असं झालं असावं. पण रोहनला मात्र खूप काळजी वाटत होती. त्याला यात काहीतरी वेगळेपणा जाणवत होता. पण त्याने काही न बोलता मानसीला झोपवले आणि सगळे पुन्हा झोपायला गेले. पण त्यांना काहीच अंदाज नव्हता आता जे झालं ते फक्त सुरुवात होती. पुढे त्यांच्या समोर काय मांडून ठेवले. त्या घरात जी काही शक्ती होती तिने तिच्या अस्तित्वाचा थोडासा पुरावाच दिला होता. त्याच रात्री 3 वाजता मानसी उठून बाहेर जायला लागली. झोपेतच चालत असावी असं वाटत होतं. दिव्याने तिला बाहेर जाताना पाहिलं. दारातच तिने मानसीच्या खांद्यावर हात ठेवला. मानसीने मागे वळून तिला एक धक्का दिला. दिव्या लांब जाऊन पडली. कसंबसं उठत तिने सर्वांना आवाज दिला, पण तिला असं जाणवलं की तिचा आवाज बाहेर येतच नाहीये. तिला भीतीने घाम फुटला. मानसी तोपर्यंत बाहेर गेली होती. कसंबसं जाऊन तिने मुलांच्या रूमचे दार वाजवलं. शुभमने दार उघडलं. तिची अवस्था पाहून तो देखील घाबरला. त्याने बाकीच्यांना उठवलं. दिव्याने घडलेला प्रकार सांगितला. सर्वजण रूम बाहेर आले. बल्ब लावायचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना कळले की बंगल्यातली वीज गेली आहे. अंधारात चाच पडत नितीनने त्यांच्या जवळ असलेली बॅटरी चालू केली. मोबाईलला असलेल्या फ्लॅशच्या उजेडात मानसीचा शोध चालू होता. सर्वजण त्या बंद रूमकडे वळले. यावेळी दार आतून बंद होते. यावेळी तसेच घडले. रोहनने आवाज ऐकण्याचा प्रयत्न केला आणि दार उघडले, पण यावेळी जे दृश्य होते ते भयानक होते. रूममध्ये एका पुरुषाच्या रडण्याचा आवाज आला. त्या दिशेने रोहनने मोबाईल वळवला. एक आकृती तिथून सरकल्यासारखी दिसली. दिव्या नितीनच्या आधाराने उभी होती. मानसी मात्र अजून वरच होती. रोहनने तिला अनेक हाक दिल्या, पण ती काहीच ऐकत नव्हती. रोहन पुढे झाला.
अचानक मानसी त्या तुळईवर उभी राहिली. तिने नजर रोखून रोहनकडे पाहिले. तिचे डोळे लाल झाले होते. ती म्हणाली, माझी आहे ही. शुभम देखील पुढे आला होता. त्यांच्या कानावर जो आवाज पडला तो मानसीचा नव्हताच. रोहनने हिम्मत करून विचारलं, कोण आहेस तू? मानसी रडायला लागली. पुन्हा विचित्र हसायला लागली आणि म्हणाली, ही माझी आहे. इथून जायचा प्रयत्न कराल तर हिला गमावून बसाल. कोणीही घरातून बाहेर जाणार नाही किंवा बाहेर कोणाला काही बोलणार नाही. इतके बोलून मानसी खाली पडली. रोहनने तिला कसंबसं पकडलं. दार आपोआप उघडले. आता मात्र रोहनला कळले. त्याला वाटत होतं ते खरं होतं. या बंगल्यात वाईट शक्तींचा वास आहे. रोहनने मानसीला सर्वांसोबत बाहेर पाठवले. त्याचवेळी समोरील भिंतीवर लिहिलं होतं, तुम्हा कोणाला मी या घरातून बाहेर जाऊन नाही देणार. ती रात्र मानसी तापाने फणफणत होती. हळूहळू सकाळ झाली, पण सर्वांच्या मनात रात्री घडलेली घटनाच होती. मानसीला पण सकाळी जाग आली. शुभम आणि नितीनने बॅग आवरायला घेतली. लगेच निघायचं असं ते बोलत होते, पण रोहनने त्याला समजावले, आपण आता या शक्तींच्या घेऱ्यात सापडलो आहे. ते सहज जाऊ नाही देणार. नितीनने बाहेर जायचा प्रयत्न केला, पण घराचे दार आपोआप बंद झाले. सर्वांना कळून चुकले की इथून सुटका नाही. न गेलोच तरी मानसीला ही शक्ती सोडणार नाही. सकाळी सर्वजण फ्रेश झाले. नाश्ता होईपर्यंत सकाळचे 11 वाजून गेले. घडलेल्या प्रकाराबद्दल मानसीला फारशी माहिती नव्हती. सर्वजण हॉलमध्ये बसले पण शांत होते. न राहून मानसीने रोहनला विचारले, काय झालं? सर्व असे टेन्शनमध्ये आणि शांत का आहेत? रोहन मानसीला खूप नीट ओळखत होता. ती मानसिकदृष्ट्या कणखर होती. त्यामुळे रोहनने तिला घडलेला सगळा वृत्तांत सांगितला. ती थोडा वेळ गप्प राहिली. रोहन जवळ येऊन म्हणाली, मला या सर्वातून बाहेर पडायचंय. मी माझ्या बाजूने पूर्ण प्रयत्न करेन, पण आपण काहीतरी केलं पाहिजे, नाहीतर या वाईट शक्ती आपल्याला सोडणार नाहीत. रोहनलाही तिचं म्हणणं पटलं. तो म्हणाला, या शक्तीचा सामना करण्याशिवाय गत्यंतर नाही. पण दिव्या खूप घाबरलेली होती. ती म्हणाली, आपण साधी लोक आहोत, या शक्तींचा सामना कसा करणार? शुभमनेही तिच्या बोलण्याला संमती दिली. नितीन मात्र शांत होता. रोहनने नितीनला विचारलं, काय झालं नितीन? त्यावर तो बोलला, आपण जर असेच गप्प बसलो तर आपण जिवंत बाहेर जाणार नाही. प्रयत्न करून तर पाहू. नितीनचे हे म्हणणं मात्र सर्वांना पटलं. रोहन म्हणाला, आपण भूतांशी नक्कीच लढू शकतो. फक्त आपल्याला माहीत पाहिजे आपला सामना कोणाशी आहे. ही भूतं नक्की शक्तिशाली आहेत. त्यांनी पहिल्याच रात्री आपल्यावर हल्ला केला. आता आपण रात्री घडलेला प्रसंग नीट आठवूया. त्यातून काहीतरी नक्की कळेल यांच्याबद्दल. नितीन बोलला, मला असं वाटतं या घरात 2 आत्मे आहेत. आपल्याला एका बाईचा आणि पुरुषाचा दोघांचा आवाज ऐकू आलाय. करेक्ट. रोहन बोलला, जो कोणी आत्मा मानसीच्या शरीरात होता तो पुरुषाचा असावा, कारण आवाजही तसाच होता. शुभम बोलला, त्यांची शक्ती त्या एका रूममध्ये जास्त असावी. ती रूम देखील साफ केलेली नव्हती. नितीन शांत होता, पण विचार करून तो बोलला, रोहन ते दार दोन्ही वेळेस आपल्याला उघडत नव्हतं, पण जसा तू त्या दाराजवळ गेलास दोन्ही वेळा ते दार आपोआप उघडलं. काहीतरी वेगळं नाही वाटत तुला हे? हा विचार तर मी केलाच नाही. रोहन म्हणाला, पण काय असेल हे? शुभम बोलला, रोहनला सवय होती. तो गळ्यातल्या चैनसोबत कायम खेळत असायचा. दिव्या रोहनजवळ आली आणि त्याची चैन बाहेर काढली तर त्या चैनला गणपती बाप्पाचं पेडेंट होतं. ते पाहून सगळ्यांच्याच डोक्यात प्रकाश पडला. दरवाजाला गणपतीचा स्पर्श झाल्यामुळे दार उघडत होते. नितीन रोहनला बोलला, तुझ्याजवळ गणपती बाप्पा होते त्यामुळे तू दार उघडू शकलास. आपण देवाच्या शक्तीने आत्म्यांशी नक्कीच लढू. त्यांचं हे बोलणं होईपर्यंत दुपार झाली होती. सर्वांनी थोडंसं जेवण करून घेतले. नंतर पुन्हा बैठक बसली. मानसीला थोडा थकवा वाटत होता. ती तिथे झोपून गेली, पण बाकी सर्वांचा विचार चालू होता. रोहन बोलला, या आत्म्याची ताकद दिवसा खूप कमी होते. आपल्याला त्यांनी दिवसा असा त्रास नाही दिलेला. आपल्याला जर त्यांच्याशी लढायचंय तर त्यांच्याबद्दल पूर्ण माहिती असणं गरजेचं आहे.
पण आपल्याला माहीत नाही हे कोण आहेत, आपल्याला का त्रास देत आहेत. आपण आज पूर्ण घर नीट पाहूया. कुठे काय मिळते का? या घरात नक्कीच काहीतरी मिळेल. त्यांनी खोल्या वाटून घेतल्या. पूर्ण घरात त्यांनी शोधायचं ठरवलं. रोहनला आता त्याला पडलेल्या सर्व प्रश्नांचा उलगडा होत होता. या घरात देवाचा एकही फोटो नाही. ती खोली अशी बंद का होती? पण त्याच्या मनात गणपती बाप्पांमुळे एक विश्वास होता, यातून आपण सर्वांना बाहेर काढू. सर्वजण इतर खोली पाहत होते. रोहन मात्र त्या खोलीमध्ये गेला. त्याने ती खोली नीट पाहण्यास सुरुवात केली. त्याची नजर नेहमी त्या वर अडकलेल्या दोरीवर जात होती. दोरी आणि बंद केलेल्या खिडक्या अपवाद वगळता त्या खोलीमध्ये त्याला दुसरं काही आढळलं नाही. बाकी सर्वांनी पाहिलं, पण काही मिळालं नाही. सूर्य मावळतीला आला होता. हळूहळू पुन्हा सर्वांच्या मनात रात्री झालेल्या घटनेच्या आठवणीने भीती दाटून येत होती. घरातील वीज आली होती, त्यामुळे थोडं बरं वाटत होतं. रात्री जेवण झाल्यावर रोहनने सर्वांना हॉलमध्ये बोलावलं. रात्री काय काय करायचं याचं त्याने नियोजन केलं. तो म्हणाला, आपण सगळे सोबत राहिलो तर जास्त ताकदीने त्यांचा मुकाबला करू शकू. त्यामुळे आज आपण एकाच रूममध्ये झोपूयात. ते आत्मे आज पण मानसीला त्रास देतीलच. आपल्याकडे त्यांच्याशी लढण्यासाठी काय आहे याचा आपण आढावा घेऊ. माझ्याजवळ लसूण, लिंबू आहे, ज्यापासून असे आत्मे लांब राहतात. लोखंडालाही भूतं घाबरतात असे मी ऐकले आहे, पण कितपत खरे आहे माहीत नाही. पण माझ्याजवळ चाकू आहे आणि महत्त्वाचं म्हणजे एक ओम आहे. मानसीच्या लक्षात आलं की तिच्याजवळ हनुमान चालीसा आहे. हे ऐकून रोहनला खूप बरं वाटलं. तो बोलला, आपल्याकडे इतक्या गोष्टी आहेत. आजची रात्र तरी आपण त्यांना यावर थोपवून ठेवायचा प्रयत्न करू. आज 2 जण जागे राहतील, बाकी झोपतील. काही वेळाने ते दोघे झोपतील आणि दुसरे 2 जण जागे राहतील. काही झालं तरी कोणी एकटं बाहेर जायचं नाही. बेडवर दोन्ही मुली झोपतील. बेडच्या एका बाजूला नितीन आणि दुसऱ्या बाजूला शुभम झोपेल. दाराजवळ मी झोपेल. मानसीच्या उशीखाली हनुमान चालीसा ठेवूया. मी माझ्याजवळ चाकू ठेवेल. लसूण शुभमकडे राहील, लिंबू नितीनकडे राहील आणि दिव्याकडे ओम देऊयात. प्रत्येकाजवळ काही ना काही राहील. आजची रात्र आपल्याला काढायची आहे. उद्या काहीतरी मार्ग काढूयाच आपण. रात्रीचे 10 वाजत आले होते. हे बोलत असतानाच दिव्याच्या केसांवर कोणीतरी फुंकर मारल्याचे तिला जाणवले. मागे पाहिले तर काहीही नव्हते. अचानक वीजही गेली. सर्वत्र अंधार पसरला. पुन्हा मोबाईलच्या प्रकाशात त्यांनी नितीनने आणलेली मोठी बॅटरी लावली. त्याचा उजेड पडताच हिरवी नऊवारी घातलेली एक बाई किचनमध्ये जाताना सर्वांनी पाहिलं. रोहन धावतच तिच्या मागे गेला, पण आतमध्ये कोणी दिसले नाही. रोहनच्या अशा धाडसाने सर्व स्तिमित झाले. शुभम बोलला, काल रात्री या शक्तीने आपल्याला तिचे अस्तित्व दाखवले, पण आता मात्र ती समोर आली. याचा अर्थ तिला आपल्याला पूर्ण दडपून टाकायचंय. आताच्या प्रसंगाने मात्र सर्वांच्या मनात थरकाप उडाला होता. अचानक वरच्या त्या खोलीतून एका पुरुषाच्या रडण्याचा आवाज येऊ लागला. अत्यंत भेसूर आणि भीतीदायक असा आवाज होता तो. दिव्याने आवाज ऐकून मानसीला मिठी मारली. सर्वजण भेदरलेले होते. नितीन बोलला, आता फार पाहण्यात अर्थ नाही. रोहनने ठरवलेली योजना अंमलात आणूयात. खालील दार वगैरे बंद करून सर्वजण वरती एका खोली जमले. जास्तीचे अंतरून त्या रूममध्ये आणून ठेवले. रोहनने ठरवल्याप्रमाणे सर्व गोष्टी वाटून दिल्या आणि दार लावून घेतले. झोप तर कोणालाच येणार नव्हती. मेणबत्तीच्या प्रकाशात सर्वजण तिथेच बेडवर सोबत बसून राहिले. रात्रीचे 11 वाजून गेले होते. तोपर्यंत काही विशेष असे घडले नाही. त्यामुळे सर्वजण ठरल्या जागी झोपायला गेले. रोहन आणि शुभमने जागे राहायचं ठरवलं. रोहन दारातच पडून होता आणि शुभम बेडच्या एका बाजूला. काही वेळाने अचानक दारावर जोरात थापा पडू लागल्या. सर्वजण उठून बसले. दार तुटते की काय अशा जोरात धडका पडत होत्या. पुढे काय होणार याची मनात भीती दाटून आली होती. मानसी उठून बसली होती. रोहन दारातून उठून
मागे जात होता तोच दार उघडले गेले. एक क्षण सर्व शांत झाले. मानसीकडे पाहून दिव्या जोरात ओरडली. मानसी 5 फूट हवेत तरंगत होती. हळूहळू दरवाजाच्या दिशेने जात होती. ते पाहून रोहनने तिचा हात पकडला. झटका बसावा अशी ती जागी झाली आणि खाली पडली. काहीतरी खूप विवळत खोलीच्या बाहेर पडले. खाली पडल्याने मानसीला थोडे लागले होते, पण ती शुद्धीत होती. रोहनला एक गोष्ट कळून चुकली. तो दारात होता तोपर्यंत दार उघडत नव्हते. तो बाजूला झाला आणि दार उघडले. पुन्हा रोहनने दार लावले. सर्वजण एकत्र बसले, पण रोहन मात्र दारातच बसला. रात्रीचा 1 वाजून गेला असेल. तोच पुन्हा दारावर थापा पडू लागला. बाईच्या हसण्याचा आवाज घरात घुमत होता, पण त्या हसण्यासोबत ती रडतही होती. ते रडणं आणि हसणं अत्यंत भयानक होतं. एका पुरुषाच्या रडण्याचा आवाज पण येऊ लागला, पण रोहन यावेळी दारातून उठला नाही. थोड्या वेळाने रडणं थांबले आणि बाहेरून पुरुषाचा आवाज ऐकू आला. तू किती वेळ त्या पोरीला वाचवशील? तिला मी घेऊन तर जाणारच आहे. तू मध्ये आलास तर जीवाला मुकशील. मानसी आणि दिव्या हे ऐकून तर जोराने रडायला लागल्या. शुभम आणि नितीन त्यांना समजावत होते. रात्रभर दरवाजावर थापा चालू राहिल्या. पहाटे ते येणारे आवाज बंद झाले. पहाटे सर्वांना थोडी झोप लागली. सकाळी सर्वजण उठेपर्यंत 9 वाजले. सर्वांनी फ्रेश होऊन नाश्ता केला. पुन्हा हॉलमध्ये सर्वजण सोबत बसले. नितीनने बोलण्यास सुरुवात केली. काल रात्री गोष्ट आपल्याला कळली. रोहन दारात होता, त्यामुळे ते दार उघडू शकत नव्हते, कारण त्याच्या गळ्यातलं गणपतीचं पेडेंट. आणि दुसरी गोष्ट, मानसी हनुमान चालिसापासून लांब झाली तेव्हा तिच्यावर हल्ला झाला. यावरूनच कळते ही शक्ती देवाच्या शक्तीपेक्षा मोठी नाही. पण आता आपल्याला पुढे जाऊन हे मानसीच्या मागे का आहेत याचा शोध घेतला पाहिजे. काल रात्री दिलेल्या लढतीमुळे सर्वांना आत्मविश्वास आला होता. रोहन बोलला, आज आपण या घरात पुन्हा शोध घेऊ. काही मिळते का पाहू. जमिनीवर जास्त लक्ष देऊ. कदाचित जमिनीखाली काही मिळेल. असे बोलून लगेच सर्व कामाला लागले. 11 वाजून गेले असतील. किचनच्या शेजारील खोलीत शुभम शोधत होता. त्याचवेळी त्याला एका फरशीचा खालचा भाग पोकळ आहे असे जाणवले. त्याने रोहनला आवाज दिला. रोहनला देखील तेच जाणवले. फारसा विचार न करता रोहनने एका लोखंडी रॉडने फरशी फोडली. फरशीखाली एक लोखंडी पेटी होती. रोहनने ती बाहेर काढली. थोडी ताकद लावून ती पेटी उघडली. त्यात लाल कपड्यात काहीतरी गुंडाळून ठेवले होते आणि त्यावर पंचमुखी मारुतीचा फोटो ठेवला होता. तोपर्यंत सर्व तिथे जमले होते. फोटो नितीनकडे देऊन शुभमने त्या कपड्यातील वस्तू बाहेर काढली. ती वस्तू म्हणजे बोरूने लिहिलेली काही पाने होती. खूप जुनी वाटत होती, पण अक्षर समजत होते. सर्वजण हॉलमध्ये आले. रोहनने ती पाने सर्वांसमोर मोठ्याने वाचण्यास सुरुवात केली. त्या पानात लिहिलेला मजकूर असा होता, मी दामोदर ही पाने येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी लिहून ठेवत आहे. जी पिढी या घरात राहील. ही घटना आहे 1931 मधली, जेव्हा मी आणि माझी पत्नी मालती या घरात राहत होतो. मालतीला दिवस गेले होते. बरीच वर्ष वाट पाहिल्यानंतर तिला गर्भधारणा झाली होती. त्यामुळे जन्माला येण्याच्या आधीपासूनच ती येणाऱ्या बाळाची खूप जास्त काळजी घेत होती. काही महिन्यांनी तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. मोठ्या थाटामाटात त्याचे बारसे केले. नाव ठेवले गोपाळ. मालती त्याची खूप काळजी घ्यायची. पाहिजे तो हट्ट पुरवायची. गोपाळ लहानपणापासूनच लाडात वाढला. त्याच्यामुळे त्याला वाईट गुणही लवकरच लागले. वर्षामागून वर्षे सरत गेली. गोपाळ आता 24 वर्षाचा झाला होता. त्यावेळी गावात मनीषा नावाची एक तरुण मुलगी राहायला आली होती. मनीषा दिसायला फार सुंदर होती. पाहताच कोणीही प्रेमात पडावं अशी. एक दिवस गावात असेच उन्हाळत असताना गोपाळची नजर मनीषावर पडली. तो तिला पाहतच राहिला. पहिल्या नजरेतील प्रेम वगैरे. तो मुलीच्या बाबतीत थोडा लाजणारा होता, पण त्याला ती मनापासून आवडली होती. लहानपणापासून पाहिजे ती गोष्ट मिळायची. त्याला सवयच लागली होती. त्यामुळे आता दिवस रात्र
तो मनीषाच्या विचारात राहू लागला, पण काही केल्या तिच्याशी संवाद होत नव्हता. त्याने एक दिवस तिला थेट लग्नासाठी मागणी घालायचे ठरवले. मनीषा तिच्या एका मैत्रिणीसोबत चालली होती. गोपाळने सरळ तिच्या समोर जाऊन तिला लग्नासाठी मागणी घातली. तिने रागावून, आरशात तोंड पहा, असे गोपाळला सुनावले आणि निघून गेली. दुसऱ्या दिवशी पुन्हा तसेच गोपाळने तिला मागणी घातली. त्यावेळीही ती नकार देऊन निघून गेली. असे अजून 3 दिवस चालले. गोपाळ तिला मागणी घालायचा आणि ती निघून जायची. गोपाळ थोडा गरम डोक्याचा असल्याने आता त्याची सहनशक्ती संपत चाललेली. शेवटी तो तिच्या समोर गेला आणि बोलला, आज जर तू मला नाही म्हणालीस तर माझा जीव देईल. मनीषाने त्याचे बोलणे मनावर नाही घेतले. तीही म्हणाली, खुशाल कर जा, आणि निघून गेली. यावेळचा नकार मात्र गोपाळ पचवू शकला नाही. तो थेट घरी आला. घरातील त्या खोलीमध्ये स्वतःला कोंडून घेतले. रात्र होईपर्यंत गोपाळ बाहेर आला नाही, म्हणून त्याच्या आईने दार ठोठावले, पण आतून काहीच आवाज येत नव्हता. दामोदर आल्यानंतर त्यांनी काही लोकांच्या मदतीने दार तोडले. समोरील दृश्य पाहून सगळ्यांनाच धक्का बसला. गोपाळने तुळईला दोरी बांधून फाशी घेतलेली होती आणि त्याचा निष्प्राण देह त्या दोरीला लटकत होता. हे दृश्य पाहून त्याच्या आईची शुद्ध हरपली. ती तेथेच कोसळली. दामोदरलाही मोठा धक्का बसला होता, पण त्यातून सावरत त्यांनी गोपाळचा देह खाली काढला. गावातल्या लोकांपर्यंत ही बातमी पोहोचली होती. लोक जमा झाले. त्यांनी अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. रात्र झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी संस्कार करणं भाग होतं. त्या रात्री गोपाळच्या आईला जाग आली. समोर पाहते तर गोपाळ उभा होता. तो तेच बोलत होता. त्याला मनीषा हवी होती. दुसऱ्या दिवशी त्याच्या शरीरावर संस्कार करण्यात आले, पण त्याची रक्षा विसर्जन करायची होती. तेव्हा त्याच्या आईने आग्रह केला की ती स्वतः रक्षा विसर्जन करेल. सर्वांनीही तिचे म्हणणे मान्य केले, पण त्याच्या आईने रक्षा विसर्जित केलीच नाही. त्यामुळे गोपाळच्या आत्म्यास शांती नाही मिळाली आणि गोपाळच्या धक्क्यातून त्याची आई सावरू शकली नाही आणि आठवड्याच्या आतच तिचाही मृत्यू झाला. तिचे संस्कार योग्य पार पडले, पण तिचा आत्मा गोपाळमध्ये अडकून राहिल्याने तिलाही मुक्ती नाही मिळाली. त्या दोघांचे आत्मे याच घरात वास करत आहेत. कोणालाही ते या घरात राहू देणार नाही. गोपाळची शारीरिक गरज कधीच पूर्ण नाही झाली, त्यामुळे तरुण मुलींना कायमच त्याच्यापासून धोका आहे. या दोघांच्या मुक्तीचा मार्ग मला सापडला नाही. नंतर जो कोणी या घरात येईल त्याच्यासाठी मी हे लिहून ठेवत आहे. इतके वाचून रोहन थांबला. या पत्रामुळे हे आत्मे कोण आहेत हे सर्वांना कळले. गोपाळला त्याच्या आईची साथ आहे म्हणून त्यांची ताकद जास्त आहे. मानसी खूप सुंदर आहे म्हणून गोपाळची नजर तिच्यावर पडली. त्या खोलीमध्ये गोपाळने फाशी घेतली, त्यामुळे त्याची शक्ती तिथे एकवटली आहे. इतक्या साऱ्या गोष्टींचा उलगडा तर झाला. आता गरज होती ते त्यांना मुक्त करायची. रोहनलाही ठाऊक होते, आपण एकटे यांच्याशी नाही लढू शकणार. या गावात जाऊन मदत मिळवावी लागेल, पण बाहेर जाणे खूप अवघड होते. आता सरळ लढून काही फायदा नव्हता. त्या शक्तींना बुद्धिमत्तेनेच मात द्यावी लागणार होती. रोहन ओरडला, रात्री लढत होता तसेच थोडा वेळ यांच्याशी लढा, मी आलोच, असे म्हणत बाहेर पळाला. काही कळायच्या आत रोहन बाहेर पडला आणि दार बंद झाले. आता रोहन त्या शक्तीला मात द्यायची संधी शोधत होता. तो गावात पोहोचला. त्याने अनेक लोकांशी बोलल्यावर त्याला कळले की गावातल्या मारुतीच्या देवळात एक गुरुजी राहतात. ते या बाबतीत मदत करू शकतील. तो धावतच मंदिरात पोहोचला. नशीब चांगलं म्हणून गुरुजी तिथंच होते. त्याने पटापट त्यांना पूर्ण हकीकत सांगितली. थोडा वेळ शांत बसून ते म्हणाले, तुला त्यांच्याशी लढावं लागेल. मी फक्त तुला मार्ग सांगेल. त्यांची मुक्ती तुझ्याकडूनच व्हावी असं देवाच्या मनात आहे. त्या मुलाच्या अस्थी नक्कीच त्याच घरात अंधार असलेल्या जागेत असतील जिथे त्याची आई त्याचं रक्षण करत असेल. तुला त्या शोधून पाण्यात विसर्जन करावे लागतील. लढाईची पद्धत काही असो, तुला त्यांना वेगळे करूनच पराभूत करता येईल. त्यासाठी काही काळ तरी तुला त्यांना त्यांच्या मूळ रूपात आणावे लागेल. कापूर यासाठी मदत करू शकतो.
कापराचा वास वाईट शक्तींना सहन होत नाही. तुझ्यावर गणपतीची कृपा आहेच. तू त्या मुलीला नक्की वाचवशील. रोहनला काय करायचं ते कळले. फक्त कसे करायचे हा विचार तो करत होता. महत्वाचे होते ते गोपाळच्या अस्थी शोधणे. गावातून घरी जाताना रोहनने कापूर, आगपेटी, गोमूत्र, हळद आणि एक पंचमुखी मारुतीचा जरा मोठा फोटो इतके सामान घेतले. घराचे दार बंदच होते, पण रोहनने स्पर्श करताच ते उघडले. दुपारची वेळ होती, त्यामुळे आतमध्ये सर्वांना गोपाळचा फार त्रास झाला नाही. दुपारचे 4 वाजत आले होते. रोहनने सर्वांना सांगितले, आपल्याला गोपाळच्या अस्थी शोधायच्या आहेत. सर्वजण विचारात पडले. पूर्ण घर शोधून झाले होते, पण त्यांना तसे काही मिळाले नाही. रोहनने सांगितले, या घरात नक्कीच तळघर असणार. अस्थी अंधाऱ्या जागेतच आहेत. सर्वजण शोधायला लागले. नितीन हातात लोखंडी रॉड घेऊन जमिनीवर मारून पाहत होता. किचनमध्ये कपाटाखाली रॉड मारून पाहत असताना त्याला असं जाणवलं की तिथे फरशीचा काही भाग लाकडाचा आहे. त्याने सर्वांना बोलावून घेतले. ते जुन्या काळातील लाकडी कपाट होते. ते सरकवायला तिघांना खूप मेहनत घ्यावी लागली, पण शेवटी ते कपाट जागेवरून सरकले. तिथे लाकडाची फरशी होती. त्यावर रॉड मारला असता असे जाणवले की ती आतून पोकळ आहे. रोहनला अंदाज आला, याखाली त्या अस्थी असाव्यात. म्हणून त्याने बाजूच्या काही फरशी फोडल्या. त्याला तिथे दार उघडण्याची कडी मिळाली. त्यावरून सर्वांना अंदाज आलाच की हा एक दरवाजा आहे. बरीच वर्ष बंद असल्याने सहज तो दरवाजा उचलला जात नव्हता. खूप वेळ प्रयत्न केल्यावर तो दरवाजा उघडला गेला, पण तुटलाही. दरवाजाच्या खाली काळा कुट्टा अंधार होता. खाली टॉर्च मारून पाहिले असता एक शिडी दिसली, जी तिथेच कशाला तरी टेकून उभी केलेली होती. ते एक तळघर होते आणि शिडी त्या तळघरात उतरण्याचा मार्ग. रोहनला जाणीव झाली की अस्थी येथेच असणार, पण तळघरात जाणे धोक्याचे होते, कारण आत पूर्ण अंधार होता आणि समोर काय मांडून ठेवले आहे याची काहीही कल्पना नव्हती. खाली गोपाळच्या अस्थी असतीलच, तर मालती त्याचं रक्षण करत असेल. एकाच वेळी त्या दोघांचा सामना करणे शक्य नव्हते, पण पुढच्या योजनेसाठी तळघरात जाऊन पाहणे भाग होते. रोहनने सर्वांना वरच थांबण्यास सांगितले. काही झाले तरी दरवाजा बंद न होऊ द्यायच्या सूचना केल्या. शिडी पडलीच तर पर्याय म्हणून एक दोर खाली सोडून दिला. नितीनने आणलेला मोठा टॉर्च घेऊन तो तळघरात उतरला. तळघर एका खोलीच्या मापाचे होते. त्याचे हृदय अत्यंत वेगाने धडधडत होते. स्पंदने बाहेर ऐकू येत होती. खाली उतरताच त्याच्या मागून कोणीतरी गेल्याचे त्याला जाणवले. तिकडे टॉर्च फिरवला असता काहीच दिसले नाही. अचानक त्याचा टॉर्च बंद पडला. अंधारात त्याला काही दिसत नव्हते. आता तिथे बाईच्या हसण्याचा आणि पुरुषाच्या रडण्याचा आवाज सोबतच ऐकू येऊ लागला. तळघरात पूर्ण अंधार होता. तिथे त्यांचे साम्राज्य होते. रोहनने मोबाईलचा टॉर्च सुरू केला. समोर उजेड पडताच समोरील दृश्याने तो हादरला. समोर हिरवी नऊवारी घातलेली, कुंकवाचा लाल मळवट भरलेली मालती जमिनीवर मांडी घालून बसलेली. तिच्या हातात एक फडके बांधलेलं मडकं होतं. रोहनकडे पाहून ती बिभत्सेपणे हसत होती. रोहनचं हृदय आता छातीतून बाहेर येईल की काय असं धडधडत होतं. त्याला मागून कोणीतरी धक्का दिला, पण त्याचसोबत त्याला विवळण्याचाही आवाज ऐकू आला. रोहनला काही क्षण असे वाटले की हे तळघरच आपली समाधी होणार. मोबाईलचा टॉर्च त्या आवाजाच्या दिशेने नेला असता तिथे त्याला एक तरुण मुलगा रडत असलेला दिसला. तो गोपाळ होता. आता मात्र रोहनला प्रचंड भीती वाटत होती. काही क्षण काय होते हे त्याला कळत नव्हतं, पण लगेचच तो भानावर आला. गळ्यात असलेलं गणपतीचं पेडेंट त्याने बाहेर काढलं. धीराने गोपाळकडे चालू लागला. मागून त्याला जोरदार धक्का बसला. तो जमिनीवर कोसळला. पण त्याच वेळी मालतीची किंकाळी आली. तो लगेचच उठला. मालती जमिनीवर कोसळली होती. त्याचा फायदा घेत त्याने वर पळ काढला आणि दार बंद केले. गणपतीच्या पेडेंटने
पुन्हा एकदा रोहनचे रक्षण केले होते. मालती आणि गोपाळचे हल्ले रोहनने परतावून लावले होते. रोहनने वर आल्यावर सर्वांना खाली घडलेला वृत्तांत सांगितला. आता मात्र सर्वांना रोहनचा अभिमान वाटायला लागला. संध्याकाळचे 6 वाजत आले होते. आजची रात्र महत्वाची होती. त्या आत्म्यांशी लढून त्यांना पराभूत करायचं होतं. हॉलमध्ये पुन्हा सर्वजण एकत्र जमले. मानसीने सर्वांना चहा बनवून दिला. रोहन म्हणाला, आपल्याला जर त्या अस्थी मिळवायच्या असतील तर मालतीला त्या अस्थीपासून लांब ठेवावं लागेल. हे काम 2 ग्रुपमध्ये वाटून घेऊया. रोहनला जाणीव होती की मालती आणि गोपाळ हे बोलणं ऐकेल, मग त्याचा प्लॅन नीट पूर्ण होणार नाही. आत्मे फक्त दारातून आत येतात हे त्याला आदल्या रात्री कळले होते. त्यामुळे पुन्हा ते सर्व रात्री झोपायच्या खोलीमध्ये गेले. रोहनने दाराच्या उंबऱ्यावर गोमूत्र आणि हळदीचा लेप लावला. आत्मे ही लक्ष्मण रेषा पार नाही करू शकत हे त्याला ठाऊक होते. अजून खबरदारी म्हणून दारावर ओम लिहून ठेवला. आता तो सर्वांना प्लॅन सांगू लागला. रात्रीचे 8 वाजून गेले. घरातील वीज गेलेली होतीच. सर्वत्र अंधार पसरला होता. मेणबत्ती आणि टॉर्चचा उजेड होताच. सर्वजण हॉलमध्ये बसले होते. त्याचवेळी पुन्हा हसण्याचे आणि रडाईचे आवाज येऊ लागले. घरातील वस्तू जागच्या हलू लागल्या. सर्वांच्या अंगावर वस्तू येऊ लागल्या. मालती आणि गोपाळने हल्ला चढवला होता. अचानक मानसी त्या तळघराकडे ओढली जाऊ लागली. शुभमने कसंबसं तिला पकडून ठेवले. सर्वजण दिलेल्या कामाला लागले. रात्री वाटून दिलेल्या सर्व गोष्टी प्रत्येकाने रक्षणासाठी आपापल्या जवळ ठेवल्या. रोहन बाहेरून घेऊन आलेलं सामान घेऊन वर गेला. त्याने बॅगेतून काढून त्याच्या आजोबांनी दिलेली ती गोष्ट स्वतःजवळ ठेवली. सर्वजण पळत त्या खोलीमध्ये गेले. रोहनने त्या खोलीतील एक कोपरा स्वच्छ केला. तिथे एक कापड अंथरले. त्या कापडावर पंचमुखी मारुतीचा फोटो ठेवला. खाली सर्वत्र त्या आत्म्यांनी गोंधळ माजवला होता. घरभर वस्तू उडत होत्या. हसण्याच्या आवाजाने भीती वाटत होती, पण बाकी सर्व त्यांना नेमून दिलेली कामं करत होते. रोहन आणि मानसी त्या खोलीमध्येच होते, तर बाकी तिघे दुसऱ्या रूममध्ये बसून होते. शुभमजवळ एक मोठे फडके होते. तो ते घेऊन रोहनच्या इशाऱ्याची वाट पाहत होता. रात्रीचे 11 वाजून गेले होते. रोहनने स्वयंपाकघरातून एक ताट त्याने घेतले होते. त्यात त्याने सोबत आणलेला काही कापूर ठेवला. सर्वांना त्याने आवाज दिला. नितीनकडे गोमूत्र आणि हळद यांचं मिश्रण असलेली वाटी होती. तशीच एक वाटी दिव्याकडे होती. रोहनने कापूर पेटवला आणि सर्वांनी गणपतीची आरती मोठ्याने म्हणायला सुरू केली. घरात आता सुखकर्ता दुःखहर्ताचे सूर घुमत होते. त्याचसोबत त्या आत्म्याच्या किंकाळ्यांचा सूर ऐकू येत होता. कापराचा धूर पूर्ण खोलीमध्ये पसरला होता. रोहन आरतीचे ताट घेऊन बाहेर पडला. पूर्ण घरात त्याने कापुराचा धूर केला. पुन्हा तो त्या खोलीमध्ये आला. रोहनने वर लटकत असलेली ती दोरी खाली काढली. त्याच दोरीने गोपाळने फाशी घेतली होती. शुभमने कापूर त्यावर ठेवून ती दोरी जाळून टाकली. तशा त्या घरात किंकाळ्या उठायला लागल्या. मागून एक जोरात किंकाळी ऐकू आली. सर्वांनी दारात पाहिलं तर दारात लाल डोळे झालेली हिरव्या नऊवारीमधली मालती उभी होती. मालतीला असं फक्त रोहनने पाहिलं होतं. बाकीच्यांनी तिचं असं रूप पाहिले तेव्हा त्यांच्या मनात भीतीने थरकाप उडाला होता. पण तरीही दिलेली कामं सर्वजण नीट करत होते. रोहनला जाणवले त्याची योजना नीट पार पडत आलीये. मालती तिच्या रूपात आलीये. सर्वजण बाजूला झाले. रोहनने हातातील ताट बाजूला ठेवले. त्याच्या खिशात त्याच्या आजोबांनी दिलेलं गुरुदेव दत्त यंत्र होते, जे त्याच्या आजोबांना गाणगापूरच्या एका सिद्ध साधूंनी दिले होते. रोहनला ठाऊक नव्हते त्याचा उपयोग कसा होईल, पण त्याने प्रयत्न करायचे ठरवले होते. सर्व बाजूला झाले तसे मालती रोहनवर चाल करून आली. त्याचवेळी रोहनने प्रसंगावधान दाखवून तिच्या कपाळावर ते यंत्र लावले. तशी तडफडू लागली. नितीनने त्याच्या हातातील वाटीमधल्या गोमूत्र आणि हळदीच्या मिश्रणाने तिच्या भोवती एक रिंगण केले. यंत्राच्या प्रभावातून अजून ती बाहेर पडली नव्हती. रिंगण पूर्ण झाले. त्यावेळी रोहन त्यातून बाहेर आला. मालती त्यातून बाहेर पडायचा प्रयत्न करू लागली, पण तिला ते शक्य होत नव्हते. एका आत्म्याला बांधण्यात यश आले होते.
पण गोपाळचा आत्मा थैमान घालत होता. तो देखील मालतीच्या मागे आत आला. गोपाळला पाहून रोहन स्वतः त्याच्या जवळ गेला. त्या यंत्राच्या मदतीने त्याच्या भोवती देखील तसेच गोमूत्र आणि हळदीचे रिंगण घातले. हळद आणि गोमूत्र याच्या पवित्र शक्तीसमोर दोन्ही आत्मे निष्प्रभ ठरत होते. वेळ न दवडता रोहनने शुभमला इशारा केला. शुभम त्या तळघरात गेला. सोबत एक कापड आणि त्या पेटीमध्ये मिळालेला मारुतीचा फोटो नेला. टॉर्चच्या उजेडात त्याने तो अस्थी कलश शोधला. त्या कलशावर त्याने तो फोटो ठेवला आणि कापडामध्ये तो कलश नीट बांधला. आता गरज होती ती अस्थी पाण्यात सोडायची. त्याने बाहेर येऊन नितीनला आवाज दिला. दोन्ही आत्मे बंदी झाल्यामुळे त्यांना आता त्रास देणारे कोणी नव्हते. नितीन गाडीची चावी घेऊन आला. शुभम आणि नितीन दोघेही गाडी घेऊन गावच्या नदीवर अस्थी विसर्जन करायला गेले. इकडे रोहनने त्या आत्म्यांना मुक्त व्हावी अशी विनंती केली. पण मानसीला घेतल्याशिवाय मी जाणार नाही असे गोपाळ ओरडत होता. मानसी थोडी घाबरलेली होती. दिव्या आणि मानसी सोबत एका कोपऱ्यात उभ्या होत्या. रोहनने आता मात्र त्या आत्म्यांना त्रास द्यायला सुरू केलं. त्याने त्यांच्या समोर कापूर पेटवून ठेवला. समोर पंचमुखी मारुतीचा फोटो ठेवला आणि दिव्याला गणपती स्तोत्र म्हणायला सांगितले. ही सर्व योजना रोहन ठरवत होता. त्यावेळी दिव्याला गणपती स्तोत्र पाठ आहे हे त्याला कळले होते. त्याचा वापर योग्य वेळी करायचं त्याने ठरवलं होतं. दिव्याने गणपती स्तोत्र सुरू केले. ओम नमस्ते गणपतेय. त्या आवाजाने घरात एक मंगलमयी सूर निनादत होते. कापराचा सुवास पूर्ण घरात पसरला होता. गोपाळ आणि मालतीला हे सर्व सहन होत नव्हते, पण बंधनात अडकल्याने ते काही करू शकत नव्हते. रात्रीचा 1 वाजून गेला होता. शुभम आणि नितीन नदीवर पोहोचले होते. नदीला बऱ्यापैकी पाणी होतं. वेळ न दवडता शुभमने अस्थी पाण्यात विसर्जित केल्या. काही वेळातच गोपाळच्या शरीरातून धूर निघायला लागला आणि लगेचच तो तिथून नाहीसा झाला. रोहनला कळले की शुभम आणि नितीनने त्यांचं काम योग्यरित्या पार पाडले आहे. त्याने मालतीला आवाहन केले, तुझा मुलगा आता इथे नाही. तू देखील स्वतःला या देवाच्या स्वाधीन कर आणि मुक्त हो. तिचा आत्मा गोपाळच्या आत्म्याला जोडलेला होता. गोपाळ मुक्त झाल्यामुळे तिला मुक्त होणे भाग होते. ती आपोआप तिथून नाहीशी झाली. दैवी शक्तीने अंधाराला पराभूत केले होते. 3 वाजेपर्यंत शुभम आणि नितीन परत आले. त्यांना घडलेला पूर्ण प्रकार समजला. त्यांना खूप आनंद झाला. सर्वजण रात्री 4 वाजता झोपायला गेले. त्यांना आता त्रास देणारं कोणी नव्हतं. त्यांना नीट झोप लागली. सकाळी 9 वाजल्यानंतर सगळे जागे झाले. रोहनने मारुतीचा फोटो त्याच रूममध्ये लावला. सर्व घर नीट केले. त्यांनी तो दिवस घरात मज्जा करायची ठरवले. खूप मोठ्या संकटातून ते लोक बाहेर आले होते. त्यांनी ती रात्र देखील त्याच घरात काढली. पण रात्रभर मज्जा करत दुसऱ्या दिवशी सकाळी ते पुन्हा पुण्याकडे निघाले. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात. पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळी वेगळी गोष्ट घेऊन पुढच्या